जय भीम. जय भीम. आज आपण जाफराबाद नगरीमध्ये आहोत आणि माझ्या माहितीप्रमाणे मी प्रियंकाताई उबाळीसोबत बोलतो आहे आणि आपला परिचय माझ्या माहितीप्रमाणे रमाई सादर करण्याचा प्रयोग करत असतात. काय सांगाल? माझं नाव प्रियंका उबाळे आणि मी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या एका नाटकाची निर्मिती केलेली आहे. बरं. आणि ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मी चित्रपटात काम करते. माझे 5 चित्रपट महाराष्ट्रात रिलीज झालेले आहेत. आता काही दिवसांपूर्वी जय भीम पॅन्थर रिलीज झाला, आम्ही जरांगे, त्यानंतर डिलिव्हरी बॉय, प्रेमवारी अशा अनेक चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे. आणि सिरियल आहेत साता जन्माच्या गाठी, ज्ञानेश्वर माऊली, बाळूमामाच्या नावानं सांगपलं आणि शिक्षण माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. संभाजीनगरमधून? संभाजी. बरं. मग आपण प्रॉपर संभाजीनगरच का? नाही, प्रॉपर ॲक्च्युली मी परभणी शहरातली आहे. माझे वडील मेडिकल ऑफिसर होते आणि वडिलांची तिथे ड्युटी असल्यामुळे माझा जन्म तिथेच झालेला आहे. बरं. जाफराबादमध्ये येण्याचं प्रयोजन कळेल? जाफराबाद शहरामध्ये मी रमाई नावाचं एक जे आमचं नाटक आहे, जे संपूर्ण देशभरात त्याचे प्रयोग आता सध्या सुरू आहे आणि त्या नाटकाच्या प्रयोगाच्या संदर्भातच आज सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी मी इथे आलेली आहे. बरं. मग रमाई सादर करणार म्हणजे कुठली रमाई सादर करणार? जी आम्ही विविध मालिकामध्ये सिरियलमध्ये बघितली ती रमाई, म्हणजे थोडक्यात रमाई म्हणजे एकदम मन मिळावं, गरीब, शेणाच्या गोऱ्या थापणारी आणि फक्त बाबासाहेबांच्या मागं चालणारी ही रमाई तुम्ही सादर करणार का? हो, अर्थातच. म्हणजे खऱ्या अर्थानं रमाई होत्या आणि त्यांनी प्रचंड बाबासाहेबांना सपोर्ट केलेला आहे. भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवासात बाबासाहेबांच्या सोबत खंबीरपणानं रमाई सोबत होत्या. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत रमाईची एक बाजू ऐकली आहे की रमाई कशा रडणाऱ्या होत्या, पण आता या नाटकामध्ये रमाई कशा लढणाऱ्या प्रवृत्तीच्या होत्या हे दाखवण्याचं काम मी माझ्या नाटकाच्या माध्यमातून करत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही रमाई म्हणजे दृढ निश्चयी, कणखर आणि प्रगल्भ रमाई दाखवणार का, सादर करणार का? हो, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जी रमाईची प्रतिमा पाहिली की एक शोषित स्त्री, गरीब, रडणारी, दुःखी, फाटक्या लुगड्यातली, शेणाच्या गौऱ्या वेचणारी, एक जिच्याकडे आम्ही सहानुभूती म्हणून पाहत असतो, अशी प्रतिमा रमाईची समाजाच्या समोर उभी केली आहे अनेक लेखकांनी किंवा साहित्यिकांनी. कदाचित रमाई तशाही असतील, ते नाकारता येणार नाही, कारण त्यांच्या जीवनातलं जे दुःख आहे ते निश्चितच प्रत्येक स्त्रीला ऊर्जा देणार आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन माता रमाई या रडणाऱ्या नाही, लढणाऱ्या, धाडसी, कणखर, धैर्यवान आणि बाबासाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या हिंमतवाल्या रमाईची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बरं. हा प्रयोग आपण कोणत्या दिवशी सादर करणार जाफराबादमध्ये? जाफराबादमध्ये दिनांक 26 जून रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता. 26 जूनलाच सादर करण्याचं विशेष काय कारण? हो, विशेष असं कारण आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांचं खूप छान नातं होतं आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना प्रचंड मोलाचा सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी तो दिवस खूप महत्त्वाचा आहे की बाबासाहेबांना महाराजांनी जे दिलेला सपोर्ट असेल किंवा रमाई आणि छत्रपती शाहू महाराजांमध्ये पण एक बहीण भावाचं नातं होतं. किस्सा असं सांगावंसं वाटतो की जेव्हा रमाईला बाबासाहेबांच्या सभेला जायचं होतं त्यावेळी रमाईकडे साडी नव्हती, तर नऊवारी साडी नसल्यामुळे रमाईनं काय केलं की शाहू महाराजांनी बाबासाहेबाला दिलेला सत्कार समारंभातला फेटा नेसून रमाई त्या सभेला गेलेल्या आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत जो जाफराबाद शहरामध्ये करत आहोत 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीने. तुम्हाला विविध असे पुरस्कार मिळालेत, मग त्या रमाईच्या प्रयोगामुळे मिळालेत की आणखी कुठल्या एका? हां, मला ॲक्च्युली पुरस्कार मिळालेले आहेत आणि रमाईमुळेच मिळालेले आहेत. म्हणजे मी ॲक्च्युअली एक ॲक्ट्रेस म्हणून तर सिनेमात काम करते, पण माझं रमाईचं जे काम आहे ते एका जागतिक पातळीवर गेलं. BBC सारख्या एका मोठ्या न्यूज चॅनलनं माझी दखल घेतली आणि तिथून माझा प्रवास वाढत गेला आणि मला माता रमाबाई आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 माता रमाई आंतरराष्ट्रीय पुरस्काराने दिल्लीच्या मंचावर कायदा मंत्री अर्जुन राजूबाला आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते मला दिल्लीच्या मंचावर रमाईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि माझं हे यश मी माझ्या समाजालाच डेडिकेट. आता जो काही जाफराबादला प्रयोग सादर करणार, साधारण कितवा प्रयोग असेल तो? हा 34वा प्रयोग आहे. बरं. आता तुम्ही जे काय रमाई सादर करणार आहात, का म्हणून रमाई बघायला यावं लोकांनी? त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आत्तापर्यंत पाहिली
माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जरूर सांगावं असं वाटतं की का माझंच नाटक बघितलं पाहिजे, की आतापर्यंत सगळ्यांनी एक शोषित स्त्री म्हणून रमाईचं प्रेझेंटेशन तर केलंच, पण रमाईचं सादरीकरण करत असताना एक पात्री नाटकामध्ये एकच मुलगी येते आणि रमाई सांगून निघून जाते. पण 40 मुलांचा सेट आहे, म्हणजे बॅकस्टेजला मुलं काम करतात. राजगृह, वनदगाव आणि डबकचाळ हा सगळा सेटअप आम्ही स्वतः तिथे तयार करत असतो. माझी पूर्ण टीम आहे. मग त्याच्यासाठी प्रकाश योजना आहे, नेपथ्य आहे, वेशभूषाकार, रंग शास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असल्यामुळे प्रॉपर जे प्रोफेशनली मुंबई पुण्यात नाटकं होतात ते नाटक आज तुमच्या भेटीला म्हणजे थोडक्यात मी असं विचारू शकतो का की मध्यंतरी सम्राटकार बबन कांबळे साहेबांनी भीमबाणा सादर केला होता, त्याच धर्तीवर हे नाटक असेल का? तसं म्हणता येणार नाही, कारण मांडण्याचे प्रेझेंटेशन वेगवेगळं असतं. पण माझं जे प्रेझेंटेशन आहे की माझा उद्देश असा आहे की आत्तापर्यंत एक रमाईचं नेहमीच लोकांनी एक काय म्हणता येईल, एक गरिबी प्रेझेंट केली, पण त्या रमाई गरिबीत राहिल्यानंतर कधीतरी त्यांना कुठल्याही गोष्टीचा मोह नव्हता. जसं की रमाईनं सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून काही मुलांना जेव घातलेला आहे वसतिगृहामध्ये. म्हणजे अशा अनेक खरपणे मांडल्या पाहिजे म्हणून मी या नाटकाची निर्मिती केली आणि एक वेगळ्या थाटणीचं नाटक आहे आणि खूप क्रिएटिव्ह लेवलला या नाटकाचं प्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे. याच्यामध्ये बाबासाहेब नाही आहेत, पण बाबासाहेब असल्याचा बाबासाहेबांचे 70 डायलॉग आहेत आणि त्या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. रमाई आणि बाबासाहेबांमध्ये काय संवाद होत होते, ते काय बोलत होते. बरं, या प्रयोगामधून म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काय 33 प्रयोग केलेत, या प्रयोगामधून तुम्हाला आमूलाग्र असा कुठला बदल झाल्याचं जाणवत आहे? म्हणजे समाजामध्ये म्हणतो मी. हां, समाजामध्ये ॲक्च्युली खूप मोठा बदल होताना मला दिसतोय. म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की गरजेचं आहे. जसं एक छोटंसं उदाहरण आहे की माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता जवळपास 4 दिवसांपासून प्रत्येक गावामध्ये भेट द्यायला फिरत होता आणि त्याला त्याच्या घरून सतत फोन यायचे की घरी या लवकर, जेवायला लेकरं थांबलेले आहेत, तुम्ही पटकन आलात तर सगळे सोबत जेऊ, कशाला रात्रभर फिरताय, कशाला. म्हणजे एक आजची स्त्री कुठेतरी स्वार्थी झाली, आपल्या नवऱ्याने घरी यावं, मुलांसोबत राहावं, वेळ घालावा, ही परिस्थिती आजच्या स्त्रियांमध्ये. आणि तो कार्यकर्ता माझ्यासोबत 4 दिवस फिरत होता आणि घरून फोन यायचे म्हणून ते लवकर निघून जायचे 8:30 वाजता. मग 4 दिवसाच्या नंतर मी त्यांच्या गावात सांगितल्या की रमाईनं जर कदाचित असा विचार केला असता, बाबासाहेबांना संसारात गुरफटून ठेवलं असतं तर कदाचित आज आम्ही इथं नसतो. अशा अनेक गोष्टी मी जेव्हा त्यांना समजावून सांगितल्या त्या गावामधल्या लोकांना, तर इव्हन तुम्हाला सांगताना आनंद होईल की गावामध्ये आम्ही जेव्हा 6व्या गावामध्ये आम्ही गेलो तर ते बोलले की ताई माझ्या घरून आज फोन नाही आला. म्हटलं अरे दादा, तुम्ही तर 8:30लाच जातात, वहिनीचा कसं का फोन नाही आला? म्हणजे तुम्ही गावात येऊन गेलात त्याचा परिणाम झाला. आणि माझी बायको म्हणते की रमाईनं एवढं केलं तर मी तर काहीच करत नाही, तुम्ही रमाईचं काम घरोघरी पोचवा, मला काही अडचण नाही, तुम्ही रात्री जे काय तुम्ही मेहनत घेताय, परिश्रम करताय, त्याचं फलित कुठेतरी तुम्हाला दिसतंय. म्हणजे 100 मधून किमान एक व्यक्ती